सिनेमा, पॉलिटिक्स आणि क्रिकेट हे असे विषय आहेत की ज्याच्यावरती कोणी बोलतं, ज्याला काही क्वालिफिकेशन लागत नाही. प्रत्येकाची मतं असतात. जेव्हा भाडीपा म्हणजे जेव्हा सारंग आणि पॉला आणि अनुषा यांनी सुरू केला होता तेव्हा मी सुरुवातीला होतो बरोबर, आणि मला खूप इंटरेस्ट होता त्यावेळेला पण करायचा. सारंगला पण सजेस्ट केलं की मराठीत कर, कारण मराठीत कोणीच नाही, एक फर्स्ट एंट्रीचा एक हे मिळेल. जो मिळाला कास्टिंग कोच म्हणून त्याची जी पहिली केली होती त्याच्यामध्ये माझा कोच पण माझ्या ऑफिस मधला असायचा, तो मी पण शूटिंगला असायचो. काय सुंदर सनसेट दिसतोय इथून. हो, आमच्या घरातून फार छान सनसेट दिसतो. आणि कोविडच्या काळात आकाशात रोज वेगवेगळे रंग दिसायचे. लोक नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी आपण स्कॅन्डिनेव्हियन किंवा नॉर्दर्न कंट्रीज मध्ये जातो, तर इथे त्याच्यापेक्षाही छान वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स दिसायचे. वाव वाव वा. आता लगेच थोड्या वेळात एक 10 पावसाची पण गंमत वेगळी आहे. आणि पूर्ण सूर्य एक 15 मिनिटात खाली येईल. आय नो. येस. सो छान चहा पण झालाय. चहा झालाय, खाणं झालंय. आता तर संदीप, आपण पहिल्या एपिसोड मध्ये सगळं बोललो, चित्रपट, वेब सिरीज, नाटक, हे सगळं झालंय. एवढं सगळं करताना तुझ्या मनात कधी इच्छा आली का की प्रोड्युसर बनावं, चित्रपट प्रोड्यूस करावा, असं कधी मनात आलं का? खरं तर म्हणजे माझ्या मनात येण्यापेक्षा माझे काही मित्र मागे लागले की आत्ताच म्हणजे 1-4 वर्षापूर्वी की अरे तुला एवढा एक्सपिरियन्स आहे, आणि त्यांना करायची होती फिल्म किंवा त्यांना हे करायची होती, आणि मित्र होते त्यामुळे की अरे नाही तुला एवढा एक्सपिरियन्स आहे, तुला हे आहे, तर तू का नाही करत प्रोड्यूस. म्हणजे आम्ही हे करतो पण एक खात्रीचा माणूस असेल आणि बेसिकली ज्याला आम्ही ओळखतो चांगलं आणि ज्याला अनुभव चांगला आहे, अशी करून आम्ही सुरू केली एक कंपनी करंबोला क्रिएशन्स म्हणून. आणि आम्ही मग डोंबिवली रिटर्न हा सिनेमा त्यात केला. आणि मग सिनेमा झाला पण मग लगेच कोविड आलं, त्यामुळे मग आम्हाला थांबावं लागलं 1 वर्ष. मग मराठी आम्ही बायलिंग्युअल केली, मराठी आणि हिंदी. मग मराठी रिलीज झाली. आता दोन्ही ह्या फिल्म्स हॉटस्टार वरती आहेत. ह्याच्यावर ऍक्च्युली ही सिक्वेल पण नाहीये, फक्त एवढंच आहे की एक सामान्य माणसाचीच गोष्ट आणि सबर्ब मध्ये डोंबिवलीत राहणाराच. डोंबिवली फास्ट मध्ये तो जो माधव आपटे हा आउटबस्ट होता, म्हणजे त्याचा जो एक सगळा रागा बाहेर येतो. वेरॅज डोंबिवली रिटर्न म्हणून नाव पण रिटर्न आहे की ह्याच्यामधला जो नायक आहे तो घरी पोचतो, तोही जातो, पण ही खूप सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. म्हणजे मनामध्ये घडणारं सगळं आहे की एखाद्या सामान्य माणसाच्या एखादी सिच्युएशन आली आणि मग त्याच्या मनात खूप घडतं, सामान्य माणसाच्या मनात खूप घडतं ऍक्च्युअली करण्यापेक्षा, कारण तो थोडासा पापभिरू किंवा हे असतो. अशी ती एक वेगळा विषय होता तो डोंबिवली रिटर्न. आता चित्रपट निर्मिती या क्षेत्रात येताना तू तुझे काही ठोकताळे बांधले असतील ना, त्याचे रिटर्न्स कसे मिळतील, कारण तू एक यशस्वी बिझनेसमॅन पण आहे, तर कसा विचार करतोस तू चित्रपट निर्मितीच्या वेळेला? सो मी बेसिकली एक तर जसं ऍडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंडचा पण आहे, आणि त्यामुळे मला हे माहिती होतं की एक प्रोडक्ट लॉन्च जेव्हा होतं तेव्हा तो कसा विचार केला जातो, त्या प्रोडक्टचा एक टार्गेट ऑडियन्स असतो. कुठलंही प्रोडक्ट म्हणजे ते असतं, त्याचा एक टार्गेट ऑडियन्सचा रिसर्च केला जातो. त्याचा एज ब्रॅकेट काय असेल, कुठला क्लास असेल ते कन्झ्युम करणारा, असा हा सगळा त्याचा एक विचार असतो. तर मला असं वाटतं फिल्ममध्ये पण असं असायलाच पाहिजे, कारण एक जेव्हा आपण फिल्म तयार करतो किंवा तो एक IP असतो, म्हणजे त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो आपण. म्हणजे आपण त्याला इमोशनली अरे मी फिल्म करते म्हणतो, पण ऍक्च्युअली ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते की ह्याला कन्झ्युमर कोण आहे, कुठला क्लास आहे, काय आहे, हा थोडासा विचार केला तर एक क्लॅरिटी आपल्या समोर राहते की ओके मग त्याचं बजेट पण तसं करता येतं. म्हणजे नाही तर काय होतं की कन्झ्युमर्स एवढेच आहेत आणि तुमचं बजेट खूप मोठं आहे. सो हा सुद्धा, म्हणून मी म्हटलं तसं ऍडव्हर्टायझिंग मध्ये जे बजेट असतं ऍडव्हर्टायझिंगचं ते त्याच ह्यानी केलं जातं की ह्याचा कन्झ्युमर किती आहे, कुठल्या क्लासचा आहे, ह्याची पॉकेट कन्झ्युमर हे करायची किती आहे, शक्ती किती आहे, अशा ह्यानी त्याचं बजेटिंग पण केलं जातं ऍडव्हर्टायझिंगचं. तसंच फिल्मचं पण व्हायला पाहिजे की जो IP आहे त्याचा कन्झ्युमर कोण आहे, कुठल्या वर्गातला आहे, आणि मग त्याचं बजेट, फिल्मचं बजेट आणि त्याचं जे मार्केटिंगचं बजेट आहे हे तसंच करायला पाहिजे. मला असं वाटतं हे म्हणजे झीनी खूप केलंय, म्हणजे निखिल साने आणि या लोकांनी तर खूपच त्याचा प्रॉपरली तसाच विचार केलाय, आणि त्या म्हणूनच अभ्यास केलाय. आणि
म्हणूनच तो ब्रँड पण मोठा झाला, वेगवेगळं कॉन्टेंट त्यांनी केलं, ते व्हेरी क्लिअर होते की ह्याचा कन्झ्युमर कोण आहे, काय आहे. त्यामुळे असाच विचार प्रोड्युसरनी पण करायला हवा असं मला वाटतं. पण बेसिकली म्हणजे अजूनही पुढे आता आम्ही म्हणजे खूप स्क्रिप्ट्सवरती काम केले, आम्ही करणारच आहोत. पण बेसिकली माझा पिंड खूप क्रिएटिव्ह आहे. म्हणजे मला हे अनुभव आहे, मी तो अनुभव शेअर करीन किंवा मी कोणालाही मदत करीन किंवा आलं तर एक कोलॅबोरेशन मध्ये आम्ही करू. पण मला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये जास्त रस आहे. म्हणजे स्क्रिप्ट बनते कशी, मग त्याचं कॉन्टेंट कसं बनतं, हे जास्त क्रिएटिव्ह ह्याच्यामध्ये मला जास्त रस आहे. म्हणून मी आता हा पॉडकास्ट पण एक मी सुरू केला, बडे आम नावाचा, की ज्याच्यामध्ये बेसिकली म्हणजे हा ऍक्च्युली हा विचार आला मी जेव्हा महात्मा फुलेंवर हा सिनेमा करत होतो सत्यशोधक, की जेव्हा मला म्हणजे हे जाणवलं की फुलेंनी एवढं लोकांसाठी करून ठेवलंय. म्हणजे आज सगळ्या बायका शिकल्या, आपण प्रोफेशनल्स आहोत, बायका प्रोफेशनल, हे त्यांच्यामुळे आहेत. म्हणजे त्यांनी जी सुरुवात केली शिक्षणाची आणि जे ओपन केलं त्याच्यामुळे माइंडसेटच बदलला. आणि म्हणून आज आपण सगळे, तर असं काहीतरी पर्पज रिलेटेड की आपण काहीतरी फुटप्रिंट्स ठेवून जाव्या, म्हणून मी हा काहीतरी करावं. म्हणून मला हे सुचलं की आपल्यासारखेच, म्हणून नाव पण बडे आम, की आम लोक असतात, आम लोकांचे, पण त्यांच्यामध्ये काही एक वेगळ्या क्वालिटीज असतात, वेगळं काम करत असतात, ज्याच्यामुळे सोसायटीला एक इम्पॅक्ट होतो, फायदा होतो. मग ह्याचं आपण एक कॉन्टेंट कसं करून ठेवावं ज्याचा उपयोग जीजेनला पण होईल, सगळ्या यंग जनरेशनला, आणि कोणालाही तो पर्स्पेक्टिव्ह मिळेल की याच्या, आणि माहिती तर मिळतेच, एक इन्फॉर्मेशन मिळते. आणि म्हणून मग ती हिंदीमध्ये केली, रीच थोडासा जास्त असेल. आणि माझं अमृता फिल्म्स हे चॅनल सुरू करण्यामागे माझाही असा उद्देश होता. कारण बाहेर कुठेही पार्टीत गेले, कुठे सोशल ठिकाणी गेले की अनेक जण मला विचारायचे, आम्हाला पण सिनेमा काढायचा आहे ग, सांग ना काय कसं करायचं. तर प्रत्येकाला ते सांगून कंटाळा आला होता. म्हटलं याच्याच थ्रू मी अनेक लोकांना बोलवणार आहे आणि त्यांच्या थ्रू तुम्ही माहिती ऐकणार आहात. तसं जर नवीन कोणी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येणार असेल तर त्यांना तू काय सांगशील? सो मी नेहमी म्हणतो की, गमतीत सुद्धा म्हणतो की सिनेमा, पॉलिटिक्स आणि क्रिकेट हे असे विषय आहेत की ज्याच्यावरती कोणी बोलतं, ज्याला काही क्वालिफिकेशन लागत नाही, प्रत्येकाची मतं असतात, राईट. कारण जो ट्रेन केलेला असतो, ट्रेनर असतो, किंवा क्रिकेटमध्ये जो शिकलेला असतो किंवा ट्रेनर असतो, बरीच वर्ष घातले, त्याला माहिती असते ते उन्हात कसं. पण बोलायला सगळेच बोलतात, पॉलिटिक्स, क्रिकेट आणि सिनेमा. हा एक माझा अनुभव आहे. तर माझं नेहमी असं म्हणणं आहे की कोणी, म्हणजे निर्माता असेल किंवा इव्हन मी, जसं आता कुठेतरी ट्रेनिंग घेऊन ऍक्टिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आल्यामुळे काय होतं, तुमची सस्टेनेबिलिटी वाढते. तुम्हाला टेक्निक्स माहिती असतात, तुमचे माध्यम माहिती असतात, स्क्रिप्ट्स माहिती असतात, त्यामुळे तुम्हाला ऍज अन ऍक्टर म्हणून पण तुम्ही लॉंग सस्टेन करू शकता. तसंच मला वाटतं निर्मात्यांनी पण करावं, की हे कळून घ्यायला पाहिजे, शिकून घ्यायला पाहिजे की पहिली गोष्ट तर हा आयपीचा बिझनेस आहे, हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा बिझनेस आहे. त्याच्यानंतर तो, मी जसं म्हटलं तसं, की ह्याचा कन्झ्युमर कोण आहे, काय आहे, किती पब्लिसिटीचं त्याचं हे करावं, स्ट्रॅटेजीज काय असाव्यात. म्हणजे काय म्हणतो, खूप ऑब्जेक्टिव्हली निर्मात्यांनी त्याच्याकडे पाहायचं असतं. कारण क्रिएटिव्ह लोक आहेत ते त्यांचं काम करतच असतात. तर निर्मात्यांनी थोडंसं ऑब्जेक्टिव्हली व्हायला पाहिजे की अच्छा, ह्याचं मी काय कसं करणार, ह्याचं मॉनिटायझेशन, आपले पैसे योग्य ठिकाणी जात आहेत का, तो तर भाग आहेच. म्हणजे तो तर प्रॉपर भाग आहे. पण त्याच्याही वरती जाऊन हे आयपी मी कसं, ह्याचं मॉनिटायझेशन कसं करू, कुठले वेगवेगळे माध्यम आहेत, हे सगळं आधीपासून एक तुमच्याकडे त्याचा एक आराखडा पाहिजे. म्हणजे काय होतं, एक क्लॅरिटी होते, त्याचे एक पाथ क्रिएट होतं की हा कॉन्टेंट कुठल्या पाथनी जायला पाहिजे. अजून तू सॅटर्डे क्लबचा पण, सॅटर्डे क्लब आता मी गेले 5 वर्ष त्यांचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि माझे जे कोच होते बिझनेस, इनफॅक्ट मी बिझनेस कोच, मी जेव्हा प्रोडक्शन सुरू केलं तर बिझनेस कोच मी अपॉइंट केला होता. विनीत बनसोडे म्हणून आहेत माझे, आता तो मित्र पण आहेत, आणि त्यांनी मला सॅटर्डे क्लबला इंट्रोड्यूस केलं होतं आणि मी तिकडे झालो. तर सॅटर्डे क्लब हा मराठी माणसांचा एक कम्युनिटी बिझनेस क्लब आहे. 15 वर्ष माधवराव भिडे दादरचेच आहेत, त्यांनी ब्रिज इंजिनियर आहेत, त्यांनी हे सुरू केलं होतं. आणि त्यांनी पॅशनेटली की मराठी माणसाला बिझनेस कळावा किंवा त्याचा माइंडसेट बिझनेसचा व्हायला पाहिजे, तर तो बिझनेसमॅन होतो. कारण फायनली काय असतं, नुसत्या पैशाने नाही होत, माइंडसेटने होतो तो बिझनेसमॅन. आणि मग त्याच्यासाठी सगळंच तुमचं स्ट्रक्चर, तुमचं पाथवे, तुमची माणसं बरोबर जी आहेत ती विजनला अटेंड आहे, ह्याला आहेत का, हा सगळ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, म्हणजे बिझनेस हे करताना. आणि प्लस आपण म्हणतो ना की, म्हणजे जसं आपण आपल्याकडे म्हणतात ना की टाटा
बिर्ला किंवा अशी 4-5 लोक आहेत की ज्यांनी अँसेस्ट्रली किंवा जनरेशन्स मध्ये बिझनेस आलाय. तसा मराठी माणसांनी पण करायला हवा. तो बिझनेस पुढे जनरेशनला देता आला पाहिजे, त्यांनी तो मोठा करता आला पाहिजे. सो हे सगळंच कसं व्हावं हा एक. पण हे सगळं तुम्ही सॅटर्डे क्लबच्या थ्रू करता, त्याच्याविषयी अजून सांग ना, की म्हणजे कोणाला त्याच्यात इंटरेस्ट असेल. सो सॅटर्डे क्लब मध्ये बेसिकली काय होतं की एक तर कम्युनिटी सपोर्ट सिस्टीम तयार होते. वेगवेगळ्या बिझनेसेसची लोक असतात आणि त्याचे प्रॉब्लेम्स डिस्कस केले जातात तिकडे. त्यामुळे ना कसं असतं की तुमच्याकडे ऑलरेडी एक काय म्हणतो त्याला एक म्हणजे वेगवेगळ्या लोकांचा एक प्लॅटफॉर्म आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स एका अर्थाने असतात की तुम्हाला जे सुचत नाही तो हा माणूस काहीतरी सांगू शकतो किंवा हा माणूस काहीतरी सजेशन देऊ शकतो ज्याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हा एक सपोर्ट सिस्टीम मिळते. दुसरी गोष्ट तुम्ही रेफरल्स देतात ना की तुमच्या ओळखीचा, अरे तुझा हा बिझनेस आहे ना, तुला ही गरज आहे ना, तर इथे माझ्याकडे 1-2-3 रेफरल्स आहेत, हे घे. अशाने तुमचा बिझनेस पण वाढतो. प्लस काही एक्सपर्ट लोक येऊन, म्हणजे ज्यांनी खूप वर्ष केलेलं आहे ते लोक येऊन डिस्कस करतात किंवा त्यांचं एक प्रेझेंटेशन असतं. असं सगळं असतं. परत बॉन्डिंग फार महत्वाचं असतं कुठल्याही ह्याच्यामध्ये. पहिला ट्रस्ट हा असणं फार गरजेचं असतं बिझनेसमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये. ट्रस्ट कसा बिल्डअप करायचा, बॉन्डिंग कसं बिल्डअप करायचं, हे सगळंच त्याच्यामध्ये येतं. आणि अजून काय आहे की कलाकारांना प्रॉव्हिडंट फंड म्हणा किंवा असं ज्या इतर नोकरी करणाऱ्या लोकांना फॅसिलिटीज आहेत तसं नसतं. हो, त्यामुळे त्यांना त्यांचं फ्युचर सिक्युअर करायला पाहिजे. एक मला वाटतं. त्याच्याविषयी काय म्हणशील, तुझं काय म्हणणं आहे त्या? सो बेसिकली मी जसं म्हटलं तसं की ह्या परत बेसिक गोष्टी आहेत की जसं मी म्हणतो की महिन्याची सॅलरी नसते किंवा तुम्हाला एक कन्सिस्टंटली असं रोजचं काम पण नसतं का. बरेच वेळेला मध्ये मध्ये असे फेजेस अर्थात तिथे काय करावं हा परत पर्सनल हे असतो की तुम्ही कसं, जसं मी खूप वाचन करतो, मी काही पाहतो, मी ट्रॅव्हल पण करतो, मी लोकांना भेटतो, ज्याच्यामुळे एक समृद्धी आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह मिळत राहतात. पण मॉनिटरीली येस, तुम्हाला बेसिक इन्व्हेस्टमेंट्स माहिती पाहिजेत, कुठल्या इन्व्हेस्टमेंट्स काय देतात हे माहिती पाहिजे आणि याला फार वेळ नाही लागत. म्हणजे तुम्ही, आणि आता मला असं वाटतं काळ बदललाय. बऱ्याच आपल्या यंग तरुणांना माहिती आहे फ्युचर सिक्युअर कसं करायचं, इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या, लँडमध्ये असेल, शेअर्समध्ये असतील, इक्विटीजमध्ये असतील, काय. सो हे माहिती पाहिजे की एक्झॅक्टली काय आहे. हे महत्वाचंच आहे. कारण फायनली तेच असतं की एका परत वयानंतर ऍज यू सेड की तुम्हाला काही पेन्शन नसतं, काही हे नसतं, देन हा सस्टेन कसं करायचं, काय करायचं, हे सगळं. हेल्थ इन्शुरन्स तर सगळ्यात महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे हे अर्थात बरेच लोक करतात आता, पण हे तर पहिलं करायला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स. कारण खूप जणांचं आपण ऐकलंय की ओल्ड एज मध्ये ते कुठेतरी अनाथाश्रमात आहे किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा मोठा आजार आहे, मग इतर कलाकार ते पैसे जमवतात आणि त्यांना देतात. त्यापेक्षा जर प्रत्येकाने स्वतःचं फ्युचर आधीच सिक्युअर केलं, म्हणून याची बेसिक हे असणं फार गरजेचं आहे. आता खरंच काय बदललंय, पण आता एवढा हे नाहीये. म्हणजे पीपल आर अवेअर, म्हणजे लोकांना माहिती आहे. बरोबर. संदीप, तुला गंमत सांगू, जेव्हा हे युट्यूब चॅनल सुरू करायचं असं चाललं तर मला झालं हे काय आजच्या यंगस्टर्स मीडिया आहे आणि हे मला कितपत जमणार आहे. मी आपलं सहज माझे त्याला 2 चित्रपट येत होते, फुलराणी आणि श्यामची आई, तर थोडीशी त्याची पब्लिसिटी होईल, मार्केटिंग करता येईल या दृष्टीने मी सुरू केलं. पण मला नंतर इतका छान अनुभव आला की बाहेरून मला सगळेजण म्हणाले, अरे आम्हाला कधी बोलवतेस तुझ्या चॅनलला, आम्हाला कधी बोलवतेस, आणि आय एम हॅपी मी जे काय करते ते. पण तू सुद्धा युट्यूब चॅनलवर आहे. आज तुला मी माझ्या युट्यूब चॅनलवर बोलवलंय, तसं तुझं सुद्धा युट्यूब चॅनल आहे, तर त्याविषयी सांग मला. सो बेसिकली हे ना माध्यमाची गंमत असते. म्हणजे आपण जे म्हणतो ना की बरेच वेळेला आपण अपग्रेड करत नाही, किंवा आपण जे म्हणतो ना युट्यूब किंवा डिजिटल माध्यम हे तरुणांचंच आहे. ऑब्व्हियसली तरुण अवगत लवकर करतात, पण कोणाचंही माध्यम, म्हणजे तुमचं काहीही काम आता ते काय म्हणतात ग्लोबल माध्यम आहे ना, तर त्यामुळे ते पटकन पसरतं, त्याला व्हायरॅलिटी खूप आहे. त्यामुळे ते माध्यम जर इफेक्टिव्हली वापरलं तर विच इज व्हेरी गुड. जसं तुम्ही आता एक सगळं इन्फॉर्मेटिव्ह आणि लोकांचे एक लाईफस्टाईल तुम्ही ह्याच्यातनं देताय, तसं मी बड्यामध्ये मी जसं मगाशी म्हटलं तसं ही कॉमन माणसं, आम लोक, ज्यांच्या काही वेगळ्या क्वालिटीज आहेत, ज्यांनी काही काम केलेलं आहे, जे सोसायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट करतायत,
अशा लोकांचं काम डॉक्युमेंट करायचंय आणि जे मोठ्या जास्त लोकांपर्यंत पण पोहोचेल आणि लोकांना त्याचा फायदा पण होईल, अशा ह्यानी मी ते हे सुरू केलंय. बडे माझ्या पण खूप चुका होत आहेत. मला समजतं की मुलं सांगतात हे मम्मी असंच झालं, हे बरोबर नाही झालं, पण मी आपलं नेते लोकांना. ते तसंच असतं, म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिकलीच ते ग्रो व्हावं लागतं. कारण युट्यूबची काय म्हणजे डिजिटल प्रेझेन्स हा असतो तुमचा ओरिजिनॅलिटी किंवा तुमचा जो जे रॉनेस असतो, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी ती दिसली पाहिजे, तर ते वेगळं होतं. अदरवाईज ते रिपीटेड होतं. जसं आता इनफॅक्ट जेव्हा भाडीपा मी म्हणजे जेव्हा सारंग आणि पॉला आणि अनुषा यांनी सुरू केला होता तेव्हा मी सुरुवातीला होतो बरोबर, आणि मला खूप इंटरेस्ट होता त्यावेळेला पण करायचा. आणि पण पॉलाला त्यातले इन्साइट जास्त होते कारण ती कॅनडाहून आली होती आणि हो पॉला जास्त तिला कळत होतं की याचा इफेक्ट. कारण तेव्हा सुरुवात पण नव्हती झाली, म्हणजे हार्डली 1-2 हिंदी युट्यूब चॅनल्स होते, मराठीत तर कोणीच नव्हतं. म्हणून मग मी सारंगला पण सजेस्ट केलं की मराठीत कर, कारण मराठीत कोणीच नाही, एक फर्स्ट एंट्रीचा एक हे मिळेल, जो मिळाला. आणि नंतर मग काय पॅरलली माझी ती डोंबिवली रिटर्न एकदम फिल्मची सुरुवात झाली. म्हणजे ते मी म्हटलं तसे मित्र आले आणि ते म्हणाले नाही, मग तो विषय आला, मग मी त्याच्यामध्ये जरा गुंतलो आणि मग सारंग आणि ह्यांनी हे भाडीपा सुरू केलं. आता इनफॅक्ट म्हणजे कास्टिंग कोच म्हणून त्याची जी पहिली केली होती त्याच्यामध्ये माझा कोच पण माझ्या ऑफिसमधला असायचा, तो मी पण शूटिंगला असायचो. सो चुका करताच किंवा आपण म्हणतो ना ते इम्प्रोव्हाइज करत किंवा त्याचं एक म्हणतो ना त्याचं एक हे करत आज ते लोक काय म्हणतात त्याची ऑथॉरिटिव्ह आहे. म्हणजे मी आता सुरू करताना मी सारंगला विचारतो, कारण ऑब्व्हियसली त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याला ते माहिती आहे, तर कोणी, आणि दे आर सो हेल्पफुल, म्हणजे ते इतके ओपन आहेत, हेल्पफुल आहेत हे करायला. सो इट्स अ व्हेरी शेअरिंग हे माध्यम आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळं कॉन्टेंट त्याच्यावरती आणू शकतो. आता फ्युचर प्लॅनिंग काय आहेत तुझे? सो एक तर हा बड्याम हा एक फार मजा येते. चित्रपट वगैरे कुठले करतोय? एक आता हंसल मेहता बरोबर हिंदी मी केला, जो युट्यूब आपलं नेटफ्लिक्स साठी बहुतेक येईल. सो अनुभव सिन्हा जो हिंदीतला प्रोड्युसर आहे त्यांनी प्रोड्यूस केलंय आणि 4 डिरेक्टर्सनी कोविडच्या बॅकग्राऊंडवरती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो अनुभव सिन्हानी एक केलाय, केतन मेहतानी एक केलाय, सुधीर मिश्रानी आणि हंसल मेहतानी. सो हंसलच्या फिल्म मध्ये मी काम केलंय, सो तो ती रेडी आहे. आता अजून एक मेडिकल थ्रिलर वरती आमचं काम चालू आहे, जे परत हिंदीमध्येच करायचंय. सो ते आता इमिडिएटली सुरू होईल. आणखीन एक वेब सिरीज पण आहे ती करायची. तुझ्या सगळ्या चित्रपटांना भरपूर यश मिळो, सत्यशोधक सिल्वर जुबली हो, सारे अवॉर्ड्स त्याला मिळो अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि आता माझ्या स्पॉन्सरनी तू येणार आहेस म्हणून काही गिफ्ट पाठवले. सो हे काय आहे सगळं? हे माझ्या सगळ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी पाठवलंय. अरे बापरे, हो, अरे वा. हे निर्गुणकर फार्म्स तर्फे आहे. सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असतात त्यांचे. ओके. आणि काही अशा मिठाई म्हणजे चिकी, लाडू, जे घरगुती डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू असं सर्व घरी बायका बसून स्वतः ते करून घेतात. अतिशय छान प्रोडक्ट आहे. हे डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांच्यातर्फे आहे. हे आयुर्वेदाचं कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे. तर त्यांचे सर्व आयुर्वेदिक प्रॉडक्ट दिलेले त्यांनी. आणि च्यवनप्राश आहे विदाऊट शुगरचं. अरे वा. हर्बल आणि हर्बल टी आहे. हे सर्व त्यांचे स्वतःचे कॉलेजचे प्रोडक्ट आहेत. त्याचा सुगंध पण छान येतो सगळ्या. छान आहे. हे डॉक्टर शिवानी मयेकरने दिलेले आहे. डेंटिस्ट आहेत त्या. आणि सगळे ओरल हेल्थचे प्रोडक्ट आहेत. आणि 1 वर्षभर तुला डेंटल चेकअप फ्री, नंतर दातांचं पॉलिशिंग, स्केलिंग, व्हाईटनिंग सर्व त्याची एक ट्रीटमेंट फ्री मिळेल. नंतर हे सिरो कंपनीची प्रोडक्ट आहेत. हे एक बॉटलची किंमत 4 ते 5 हजार आहे. आणि अमेरिकेत हे प्रोडक्ट बनतात. इथे ह्या कंपनीने, सिरो कंपनीने इंडियामध्ये आणून हे प्रोडक्ट बनवलेत अनालिसिस करून. तर हे इथे 400-500 रुपये किंमत होते. हे वेगवेगळे आहेत. मॉस्किटो रिपेलेंट आहे, चष्म्याची काच पुसणे, डिओडोरंट, असे वेगवेगळे आहेत. याची लिंक आम्ही कार्यक्रमाच्या ह्याच्यात देतो. म्हणजे 250 प्रोडक्ट आहेत असे टोटल. हे त्यांनी जे खास प्रोडक्ट आहेत ते तुझ्यासाठी दिलेले आहेत. आणि हे डॉक्टर पल्लवी म्हणून आहेत. आता हे तुला तुझ्या मिसेससाठी उपयोगी पडेल. त्या स्वतः स्किन टेस्ट करतात
आणि त्याच्याप्रमाणे स्वतः आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवतात आणि त्याचं फेशियल देतात. हो. आणि एक फेशियल फ्री आहे आणि नंतरच्या फेशियलला 5% डिस्काउंट आहे. आणि एक फेशियल 5,000च आहे, म्हणजे असं हे नाहीये. त्या ते पहिलं फेशियल फ्री देतात माझ्या आलेल्या गेस्टसाठी. हो, नाईस. त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. थँक्यू. व्हेरी नाईस. तर सगळे वापर आणि सांग कसं आहे, आवडतात का नक्की तुला, नक्की नक्की. आणि मग मी तसं त्यांना कळवेन. छानच. फॅमिलीसाठीच आहेत ऑलमोस्ट सगळे. तू इकडे आलास अमृता फिल्म्स या चॅनल वरती, थँक्यू व्हेरी मच. मजा आली. पुन्हा असाच याबद्दल कधी आलास की ये गप्पा मारायला. नक्की नक्की. मजा आली आणि खूप वॉर्मथ आहे म्हणजे तुमच्यामध्ये. आपण म्हणतो ना, एक छान असं, म्हणजे वाटलंच नाही की आपण असं काहीतरी कॅमेरासाठी काहीतरी करतोय. खूपच छान. मी तेच आहे, अनस्क्रिप्टेड असतं, असं काही ठरलेलं नसतं, गप्पा मारतो आपण आणि त्यातून इतक्या छान नवीन नवीन गोष्टी कळतात. त्यामुळे मला असं वाटतं की हेच माझ्या कार्यक्रमाचं रहस्य आहे यशस्वी होण्याचं, की सहजपणे आलेली व्यक्ती गप्पा मारते आणि स्वतःचा अंतरंग ओपन करते. सो अमृता फिल्म्सला ह्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा.